ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवकांनाही आमदारांप्रमाणे निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी मागणी माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी महापौर शर्मिला पिंपळोकर यांना पत्र देत नगरसेवकांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याची विनंती केली आहे. नगरसेवक पदावर कार्यरत असताना निश्चित वेतन नसते, तसेच निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितताही उपलब्ध नसल्यानं ही योजना आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटले आहे. धोरण निश्चित करताना किमान 2 वर्ष नगरसेवक पद भूषवलेल्या लोकप्रतिनिधींना या योजनेचा लाभ द्यावा, अशी ही मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वीही 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी अशीच मागणी केली होती. आता पुन्हा एकदा हा प्रस्ताव मांडण्यात आलाय. पत्रामध्ये शिंदे यांनी नमूद केले की नगरसेवक हे प्रभागातील विकास कामे, नागरिकांच्या समस्या सोडवणं आणि सामाजिक कामांमध्ये सातत्यानं सक्रिय असतात. अनेकदा स्वतःचा वेळ आणि आर्थिक खर्च करून नागरिकांच्या अडचणी दूर कराव्या लागतात. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत नगरसेवकांनाही निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा, अशी मागणी आता पुढे आली आहे. मला असं वाटतं की वर्षानुवर्ष आपल्या प्रभागात कामं करणारे बरेचसे नगरसेवक आहेत आणि एक टर्म निवडून येतोय, कोण 2 टर्म येते, 4-4, 5-5 वेळा निवडून येतात आणि समाजाच्या बद्दल ज्या नगरसेवकांची बांधिलकी आणि जे प्रभागात चांगल्या प्रकारे आपलं काम करतात, तर माझी मागणी अशी होती की खासदार जर एकदा निवडून आला तरी त्याला पेन्शन लागू होते, आमदार देखील एकदा निवडून आला तरी त्याला पेन्शन लागू होते. असं जर होत असेल तर मला असं वाटतं की ग्राउंड लेवलला काम करणारा हा नगरसेवक असतो आणि त्याच्यामुळे नगरसेवकांवर का अन्याय, नगरसेवकांना देखील अशा प्रकारे पेन्शन देण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. मी ॲक्च्युली प्रस्तावाची मागणी टाकलेली आहे महासभेमध्ये. तुम्हाला आठवत असेल तर 2017 मध्ये पण अशा प्रकारची मागणी मी माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते आणि त्यावेळी देखील केली होती, पण प्रशासनाने त्याच्यावरती मला अद्याप काही उत्तर दिलं नव्हतं, म्हणून मी परत एकदा ती प्रस्तावाची सूचना टाकली. महानगरपालिका नगरविकास विभागाच्या नगरविकास मंत्री स्वतः या संदर्भात पाठपुरावा करणार आहात. मला असं वाटतं की साहेबांजवळ पण ह्या गोष्टी नक्कीच मी बोलणार आहे, कारण बऱ्याच प्रभागामध्ये काम करणारे नगरसेवक आहेत, ते दुर्गम भागात पण काम करतात, डोंगराळ भाग आहे आणि अशा ठिकाणी पण त्यांना काम करावं लागतं. नगरसेवकाला कुठेही टाईम लिमिट नाही आहे, कारण तो सकाळी जेव्हा उठतो, सकाळची सुरुवातच त्याची प्रभागातल्या कामाने होते आणि रात्री अपरात्री लोक त्याला भेटत असतात. त्याच्यामुळे जी कनेक्टिव्हिटी जी खासदार आमदारांबरोबर नसते ती नगरसेवकांबरोबर लोकांची असते आणि लोकांभिमुख कामं करण्यासाठी नगरसेवक बांधील असतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की नगरसेवकाला ही पेन्शन योजना जर लागू झाली, त्याच्यासाठी मी क्रायटेरिया सांगितलेला आहे. एक टर्म निवडून आलेल्या नगरसेवकाला आपण त्याच्यामध्ये ग्राह्य धरणार नाही आहे, पण जे 2 टर्म निवडून आले, 3 टर्म निवडून आले, अशा लोकांचा निकष तयार करून त्याच्यावरती नक्कीच पेन्शन योजनेसाठी आपण पुढील कारवाई करा, अशी मागणी केली.